बेकायदेशीर पोल्ट्री व्यवसाय बंद करायच्या विरोधात स्वातंत्र्यदिनी अधरवडला ग्रामस्थांचे आमरण उपोषण. विस्तार अधिकारी यांचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत अधरवड येथील लोते व आघान वस्तीच्या जवळ गेल्या 7 वर्षांपासून बेकायदेशीररित्या 3 पोल्ट्री फार्म आहेत. या बेकायदेशीर पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधी, मोठ्या प्रमाणावर असलेल्या माशांच्या प्रादुर्भावामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक वस्तीतील घरांमध्ये व गावातील काही भागात अन्न, पाणी, वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर माशांची उत्पत्ती असल्याने अधरवड ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या अन्यायाच्या विरोधात बाळू बर्हे, चंद्रभान बर्हे यांनी आवाज उठवला व संबंधित गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर इगतपुरी गटविकास अधिकारी यांनी सदर पोल्ट्री व्यवसायधारकांची ग्रामपंचायत ना हरकत रद्द करून आदेश जारी केला. त्यानंतर संबंधित पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना जवळपास 4 ते 5 वेळा सदर व्यवसाय बंद करण्यासाठी नोटीस बजावली असताना सुद्धा हा व्यवसाय आजपर्यंत ग्रामपंचायतच्या विनापरवानगीने चालूच आहे. दरम्यान या प्रशासनाच्या कारवाईला सुद्धा न जुमानता बेकायदेशीररित्या पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्यांवर आजपर्यंत कोणताही अंकुश लागला नाही. दिवसेंदिवस अधरवड गावातील लोते वस्ती व आघान वस्तीत व गावात मोठ्या प्रमाणावर माशीचे प्रमाण वाढल्याने येथील कायम रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याच्या विरोधात बाळू बर्हे व चंद्रभान बर्हे यांच्यासह अधरवड ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित आरोग्य, गटविकास अधिकारी, तहसील, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांना अर्ज, निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्याने याला कंटाळून सर्व ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गवळीबाबा मंदिरात आमरण उपोषण चालू केले. पोल्ट्री फार्मला स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी नसताना संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सोमवंशी भाऊसाहेब व विस्तार अधिकारी देशमुख यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली व आमदार माणिकराव कोकाटे, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आमरण उपोषणाची सदर माहिती देताच अधरवड ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दुसऱ्या दिवशी अधरवड गावात आमरण उपोषण स्थळी येत सदर बेकायदेशीर पोल्ट्री व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचे लेखी आश्वासन पत्र दिले व आमरण उपोषण सोडवत मागे घेतले. यावेळी उपोषणकर्ते बाळू बर्हे, चंद्रभान बर्हे, काँग्रेस नेते पंढरीनाथ बर्हे, बीजेपी नेते पांडुरंग बर्हे, पोलीस पाटील मनीषा मोहन बर्हे, माजी सरपंच भगवान बर्हे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ बर्हे आदींसह गाव व लोकवस्तीतील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते. तर त्या माशा जर इतक्या माशा, एक माशी जर 1000 सहस्र जीवाणूला घेऊन येते आणि जर 100 माशा बसल्या तर किती जीवाणू ते पसरवत असतील. तर हा अत्यंत आरोग्याला घातक असा हा व्यवसाय. तर तो ताबडतोब यांनी या प्रशासकीय यंत्रणेनं त्याच्यावर कार्यवाही करून हा थांबवला पाहिजे. नेमकं आता तुम्ही उपोषणाला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे आणि भारतीय 80 वर्ष झाले म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला, आणि 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसले. नेमकं तुम्ही प्रशासन म्हणून इगतपुरी पंचायत समिती असेल, तहसीलदार असेल, याच्या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, जिल्हा परिषदेचे संबंधित आरोग्य डिपार्टमेंट पण असेल आणि स्थानिक पोलीस स्टेशनना तुम्ही शेवटला अल्टिमेटम म्हणून कळवलं. याच्यावरती अधिकारी म्हणून कुठच्या अधिकाऱ्यांनी काही कारवाई केली का? आम्हाला 15 ऑगस्टला उपोषणाला बसण्याची जी वेळ आली याच्याबद्दलच खंत वाटते की देशाला स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि ते उपोषणाला बसतोय पण कशासाठी? तर आमच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी. आज देश विकसित असून विकसनशील असून विकसित होण्यासाठी भाषा करतोय आणि आज आम्ही आरोग्याचा प्रश्न आमच्या गाव पातळीवर भांडून उपोषणाला बसण्याची वेळ येते. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी पाहिजे असा आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी भेटला गेला नाही. आम्हाला पाहिजे असा न्याय मिळाला गेला नाही 5-6 वर्षापासून. हां, याच्या पुढे नेमकं काय भूमिका असेल आता गाव आणि तुम्ही जे नेतृत्व करता याची, या आपल्या जे काही उपोषण चालू आहे आता बंद करा पोल्ट्री फार्म बंद करा, नेमकं प्रशासनाकडून काय मागणी आहे? आता आम्हाला प्रशासनाकडून एकच मागणी आहे का गाव पातळीवरती गावातील लोकांची एक धारणा होती की त्या लोकांनी पैसा खर्च केला व्यवसायासाठी तर आपण त्यांना काही कालावधी संधी देऊ आणि ते संधीचा काही त्यांनी
जर सदुपयोग केला असता, आम्हाला त्रास होणार नाही असं जर उपाययोजना केल्या असत्या तर नक्कीच तो चालू ठेवता आला असता. परंतु विषय झालाय काय, 2023 पासून त्यांना आजपर्यंत संधी दिली आणि त्यांना ज्या काय अटी शर्ती दिल्या होत्या त्याचं कुठलंही पालन झालं नाही. आता 3 वर्षापासून आम्ही खूप त्रास सहन करतोय. आता आम्ही कुठलाही त्रास सहन या ठिकाणी करणार नाही. त्याच्यामुळे हा व्यवसाय याला कुठलाही परवा नाही, हा डायरेक्ट कायमस्वरूपी बंद करण्यात यावा ही आमची प्रशासनाकडून आपल्या अपेक्षा आहे. वस्तीची जी काही लोकसंख्या आहे, आता पूर्ण गावामध्ये हा माशीचा प्रादुर्भाव आहे की आपल्या झाप वस्तीवर जे काही घर आहे त्याची क्वांटिटी किती, नेमकं किती झापांमध्ये, किती लोकवस्तीमध्ये हा विषय? साधारण एक लोकवस्ती आहे, लोते वस्ती म्हणून टाकेत फाट्यावरती. तिथं 100 ते 150 आदिवासी लोक असतात. त्याच्या पुढे आल्याच्या नंतर आमची एक वस्ती तिथं 5-50 लोक आहे. तिथं म्हणजे 7-8, 10-15 घर आहे. आणि गावाचा असा काही भाग आहे, शाळेपासून तर गवळीवा मंदिरापर्यंत त्या भागापर्यंत या माशांचा प्रादुर्भाव येत असतो. आपण ग्रामसभेमध्ये हा विषय घेतला आणि ग्रामसभेवर नेमकं ग्रामस्थांचं म्हणणं काय आलं? ग्रामसभेवरती विषय घेतल्याच्या नंतर ग्रामस्थांचा विषय असा आला की त्यांना कुठलीही कंपनी जर पक्षी देत असेल किंवा पोल्ट्रीधारक आहे, जो पोल्ट्रीचा मालक आहे, तो जर ग्रामसभेचं किंवा ग्रामपंचायतचं ऐकत नसेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी या ठिकाणी ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आलेला आहे. रंग मावदू बरे हे पोल्ट्रीपासून आम्हाला इतका त्रास आहे 5 वर्षापासून का यांना वारंवार आम्ही सांगून थकलो. 5 वर्षापासून हे काय ऐकते नाही. यांना आम्ही पार गावामध्ये बोलतो तरी येते नाही. ही पोल्ट्री बंद झाली पाहिजे. 5-7 वर्ष झाले असेल या व्यवसायाला. पोल्ट्री व्यवसायामुळे आमच्या कुटुंबाला इतका त्रास आहे का आमचं आरोग्य धोक्यात आहे. माझे लहान लहान मुलं आहे, त्या परिसरामध्ये राहणारे अनेक लोक आहे आणि इतका त्रास होतोय की जेवण सुद्धा करता येत नाही, चहा घेता येत नाही. भयानक परिस्थिती तयार होते. मी यासाठी ग्रामपंचायतकडे 5 वर्षापूर्वी अनेक वेळा पाठपुरावा केला. त्यांना अर्ज केले की याचा काहीतरी बंदोबस्त करा. ग्रामपंचायत लेवलला अर्ज केले. त्याच्यानंतर BDO ऑफिसला मी एक वेळा आंदोलन केलं 2023ला आणि BDO ऑफिसने यांचा ना हरकत दाखला रद्द केला गेला. 2023ला ना हरकत दाखला रद्द करून सुद्धा आज 3 वर्षापासून हा धंदा अवैधरित्या चालू आहे आणि आजही ते तशीच परिस्थिती आहे. याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलोय. आम्हाला हा अवैध धंदा बंद करण्यात यावा आणि आम्हाला माशांपासून जे आजार होणार आहे किंवा त्या दुर्गंध वासापासून जो त्रास होणार आहे तो कायमस्वरूपी बंद करावा. यासाठी आम्ही 15 ऑगस्टला ग्रामपंचायतला अर्ज केला, पोलीस स्टेशनला पण कळवलं गेलं आणि आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आता तुम्ही पण यांच्यासोबत सर्व ग्रामस्थ मिळून उपोषणाला बसलाय, काय सांगाल नेमकं? पोल्ट्री व्यवसायापासून तुम्हाला काय नेमकं तकलीफ आहे, काय विषय हा नेमका? आम्हाला भरपूर तकलीफ आहे आणि आरोग्याला पण ते माशांमुळे सगळं त्रास आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम मानसिक ताण होतो, सगळ्या गोष्टी ते होतं. प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे नेमकं गाव पातळीवर? गाव पातळीवर अशी अपेक्षा आहे का त्यांनी त्याच्या काहीतरी त्याच्यावर निर्णय द्यावा आणि काहीतरी मार काढावा, काय ते करावा. त्याला असं एवढं आमची नम्र विनंती. काय सांगाल आपण? मी गावचा नागरिक म्हणून असं सांगू इच्छितो, कारण हा जो प्रश्न आहे, बाळू तुकाराम बरे आणि चंद्रभान बरे हे तिथं स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याबरोबर हे आणि इतर पण अनेक रहिवासी आहेत. हे सगळ्यांनी मिळून आज 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाची वेळ आली त्यांच्यावर. ही म्हणजे आमच्या गावाच्या दृष्टीने पण लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु विषय असा आहे की जे प्रशासक आहेत, ते ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक वगैरे आहेत, या लोकांना वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा आणि त्यांनी पण त्यांना तसं पत्रव्यवहार करून त्यांना सूचना देऊन सुद्धा त्याचं कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आतापर्यंत. आमचा उद्देश त्यांना बंद करण्याचा नव्हता, परंतु ते त्या नियमात धरून चालवत नाही आणि ते त्रासदायक ठरते म्हणून अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली की तो व्यवसाय जो आहे तो आता बंदच करण्यात यावा. कारण कसं आहे, ते कुठल्याही नियमाला धरून चालवत नाही आणि त्या उद्योगामुळं आज पूर्ण गावात त्या माशाचा वास दुर्गंधीमुळं तिथलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्याच गावच्यांचं म्हणणं आहे आणि आमचाही जाहीर पाठिंबा आहे त्याला काही या गोष्टीवर शासन प्रश्नावर योग्य निर्णय हो. आम्ही प्रशासकांना फोन लावला तर प्रशासकांना या गोष्टींची कल्पनासुद्धा नाही अशी गोष्ट आहे, म्हणजे ते पण गांभीर्याने घेत नाही. तर याच्या अपेक्षा हीच आहे की यांना न्याय मिळावा. गावच्या पोलीस पाटील या ठिकाणी आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल नेमका हा प्रश्न नेमका काय आहे आणि या संदर्भात काय करायला पाहिजे? मी पोलीस पाटीलना त्यांना हेच सांगेल की त्यांना ज्या नोटिसा दिल्या ते लोक घेत नाही, तर यांनी ज्या नोटिसा काढलेल्या आहेत तर त्यांच्या घरावर त्यांनी चिपकवून यावा आणि त्यांना इथे मिटिंगला बोलावं. त्यांना वारंवार मिटिंगसाठी बोलावलं पण ते काही मिटिंगसाठी इथं येत नाही. फोन केले तर फोन घेत नाही. त्यासाठी ग्रामसेवकांनी किंवा प्रशासकांनी ठोस पावलं उचलून त्यांच्या तिथं घरी जाऊन आणि त्यांना काय आहे तो जाब विचारला पाहिजे. गावचे ज्येष्ठ नागरिक यासोबत इथे बसलेले आपल्यासोबत. नेमकं काका काय सांगाल तुम्ही? मी या ठिकाणी आमच्या गावातील बाळासाहेब रामकृष्ण तुकाराम बरे
हे या ठिकाणी पोल्ट्रीच्या संदर्भातून उपोषणात बसले असं मला समजलं, म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या ह्या उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो असता त्यांचे या ठिकाणी समाधान व्हावं असं त्यांच्याशी चर्चा केली. आणि ती चर्चा करीत असताना संबंधित अधिकाऱ्यांना, पोलीस पाटील आहे, ग्रामसेवक आहे, यांना कल्पना दिली का हा प्रश्न अगदी समंजसाने मिटून आणि तो मार्गी लावा, ही या ठिकाणी त्यांना सूचना केली. आणि उपोषणकर्त्यांना विनंती केली का त्या माणसांना 4-8 दिवस मुभा देऊन आणि उपोषण प्रवृत्त मागे घ्यावं. त्यानंतरही तुमचं नाही ऐकलं प्रशासनाचं तर पुढील तुम्ही तुमच्या पद्धतीनं निर्णय घ्यावा, अशी या ठिकाणी त्यांना सूचना केली. जर बघितलं तर इथं आता ज्येष्ठ नेते आहेत आपले BJPचे, नेमकं काका काय सांगाल तुम्ही, हा गावचा प्रश्न आणि कधीपासून आहे आणि याच्यावर प्रशासनाने काय करायला पाहिजे? गेले 2 वर्षापासून ह्या ज्या नागरिकांना त्रास होतोय त्या संदर्भात ग्रामसभेत वारंवार बैठका झाले, ठराव झाले. आता 11 ऑगस्टला या लोकांनी आम्हाला ग्रामसभेमध्ये आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषणाला बसू असं अल्टिमेटम दिला आणि त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणेला सजग करून ते उपोषणाला बसले. आता ही गंभीर बाब आहे का ज्या लोकांनी हे व्यवसाय केले त्या व्यवसायामुळे जर त्रास होत असेल तर निश्चित ते प्रकृतीला, आरोग्याला हानिकारक आहे. आणि त्या संदर्भानं विनापरवाना 2 वर्ष यांनी हा व्यवसाय चालवला आहे, कारण त्यांच्या परवानग्या रद्द केल्याचं इथं दिसते. पण तरीसुद्धा 2 वर्ष गावानं एक सहानुभूतीचं वातावरण तयार करून का जेणेकरून बाबा तुम्हाला प्रतिबंध काही करता येईल का, तो प्रतिबंध करून तुमचा व्यवसाय करा जेणेकरून शेजारच्याला त्रास होणार नाही. परंतु तसं कोणतंही पावलं त्यांनी त्या ठिकाणी उचललेले दिसत नाही. 11 ऑगस्टला या लोकांनी इंटिमेशन दिलं ग्रामपंचायतला, त्यानुसार आज तसं पाहिलं गेलं काल हे लोक बसायलाच नको होते. ग्रामसेवक असेल, प्रशासक असेल, त्यांनी ताबडतोब ती यंत्रणा हातात घेऊन संबंधितावर योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं, कारण हे लोक उपोषणाला बसले नसते. आणि जरी आता बसले असतील तरी ताबडतोब याच्यावर अत्यंत तात्काळ कारवाई जेणेकरून होईल अशा प्रकारचे पावलं त्यांनी उचलून त्या सूचना द्याव्यात. आणि संबंधित त्यांच्याच आरोग्याला नाही, असे काही लोक आहेत का जे बोलत नाही, पुढे येत नाही, परंतु अनेकांच्या आरोग्याला जो धोका आहे तो धोकाच आहे. कारण एक माशी एक ठिकाणी बसत नाही, ती 1000 ठिकाणी बसते ना. आपल्या अन्नावर स्वयंपाक चालू असताना बसते. आता आम्ही काही व्हिडिओ पाहिले यांचे का ताटात मासे आहेत फुल. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.